जय श्री महाकाल मित्रांनो, आज मला आणि माझ्या भावाला जायचं होतं नागपूरला, म्हणून आम्ही पटापट तयार झालो आणि रेल्वे स्टेशनवर आलो. रेल्वे स्टेशनवर आले तर ट्रेनचा नामोनिशाण नव्हता. किती वेळ वाट पाहिली पण ट्रेन आली नाही. तेवढ्यात माझा भाऊ म्हणते, जेव्हा पण तुझ्यासोबत येतो तेव्हा ट्रेनच लवकर येत नाही, तू पण नव्हती आहे. म्हणजे मी ट्रेनवाल्याला फोन करते आणि म्हणते की येत नको जाऊ लवकर, कारण आज माझा भाऊ येणार आहे. ट्रेनमध्ये बसले तर तिथे पण गर्दी होती. गर्दीमुळे जागा नाही भेटली, म्हणून आम्ही उभेच गेलो. उभे आम्ही पाहत होतो झाडं झुडं बोरी वगैरे लागलं का काय म्हणून. बाहेरच्या वातावरण पाहत नागपूरला गेलो. काही जागा भेटत नव्हती. थोड्या वेळानंतर जागा भेटली तर हा पाहणं कसा झोपून गेला, जसा खूप थकून गेला. मुंबईवरूनच नागपूरला येत आहे. मी बोर होतो तिथं पाहत होते, लहान पोरं खेळत होते त्यांच्याकडे. पोचली बाप्पा नागपूरला भूत बनून. रूमवर गेली, तयारी वगैरे केली आणि मला जायचं होतं मार्केटला, सामान घ्यायचं होतं. तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या भावाची सगाई आहे, तर मला सामान घ्यायचं होतं. माझी बहीण पाहणं कसं हिरोईन बनत आहे. एक तर समजत नाही, मेट्रोमध्ये बी जागा नाही भेटली आणि तिथे पण नाही. सर्वीकडे गर्दी बाप्पा, मार्केटमध्ये बी गर्दी. जे मला सामान पाहिजे होतं ते तर काही भेटलं नाही. चुपचाप घरी वापस आली. चला भेटूया पुढच्या ब्लॉगला.